कलबा चला प्लीज. आता वेळ खूप झालाय, प्लीज बॅड लाईट येईल कारण की तुम्ही फिल्डिंग घेतले. सेकंड इनिंगला तुम्हालाच बॅटिंग करायची आहे. टीम या लगेच मैदानामध्ये दाखल व्हा प्लीज. मला वाटतं लगातार मॅचेस चालू आहेत कंदू टीमच्या. कंदूर पंचायत समिती गट, दुसऱ्या साईडला वाकुडे पंचायत समिती गट अशी मॅच सध्या खेळू जाते. सध्या घार दाखवली जाते. आमच्या कॅमेरामॅन आपण पाहिलं तर अगदी नीरजच्या माध्यमातून ही घार दाखवली जाते जी आकाशामध्ये सध्या उडते. अगदी काय कॅमेरा वर्क आहे बा. ती घार ज्या वेगानं उडते त्याच वेगानं आमचा कॅमेरा पण फिरतोय. हे आहे कॅमेरा वर्क नीरजचं. खूप छान नीरज, अप्रतिम कॅमेरा वर्क. नीरजचं वय वर्ष विचारलं तर सहज सांगेल 18 वर्षे त्याला आत्ताच पूर्ण झालेत आणि हे कॅमेरा वर्क त्याचं या वयामध्ये आहे. ओमसा MTC खूप छान काम सध्या मात्र चालू आहे. आमचा प्रसन्न बोईर त्याचं देखील काम खूप छान पद्धतीने आपण पाहिलं तर चालू असतं. चार ओव्हरची मॅच. चला लगेच स्पीडअप घ्या प्लीज. लक्षात घ्या टीम्स, तुम्ही जेव्हा 4 ओव्हरची मॅच सांगितली तेव्हा ही 4 ओव्हरची मॅच ठेवली, अन्यथा ही 3 ओव्हरचीच मॅच होती. पण आता बॅड लाईट येईल तर ते सगळं तुम्हाला सामोरं जायचंय. प्लीज स्पीडअप घ्या. जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये बसलेत प्लीज थोडंसं त्या पॅव्हलियन मध्ये बसून घ्या आणि तिथे चेंडू आला तुम्हालाच लागणार आहे. प्लीज जे प्रेक्षक बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, तुम्ही मैदानाच्या पण आतमध्ये आहेत, प्लीज थोडंसं सरकून घ्या कारण की बाउंड्री लाईनच्या खूप आत बसलात तुम्ही. तिथे चेंडू येऊन तिथे थांबलात आणि कुठली मॅच थांबली तर प्लीज थँक्यू मनापासून आभार. तुम्ही आहात म्हणून स्पर्धा आहे. थँक्यू. ते बसण्यासाठी तुम्हालाच केले. तिथे बसा आरामामध्ये, मॅचचा आनंद घ्या. पाहिजे तर आम्ही कॅमेरा तुमच्या जवळ वळवतो. जाऊया मॅचच्या दिशेनं. महत्वाची उपस्थिती खऱ्या अर्थानं या स्पर्धेला आपण पाहतोय. पहिल्या दिवसामध्ये देखील दादांचं महत्वाची उपस्थिती या स्पर्धेला राहिली. दुसऱ्या दिवसामध्ये देखील आणि आजचा तिसरा दिवस सातत्याने आपल्या खेळाडूंवरती लक्ष ठेवत असताना आपल्या स्पर्धेचा संपूर्ण माहिती दादांच्या माध्यमातून घेतली जाते. सध्या आपण पाहिलं तर थोड्याच वेळामध्ये उपस्थित होतील या मैदानामध्ये. आपण पाहिले तर अगदी शिरा विधानसभा संघाचे युवा नेते, सांगली जिल्ह्याचे युवक अध्यक्ष, युवकांच्या घरातील ताई, तरुण मुलांना एकत्र धरून सातत्याने आपण पाहिले तर तरुण मुलांसाठी सातत्याने धडपड करणारा व्यक्तिमत्व, विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष, तुम्हा आम्हा सर्वांचे लाडके दादा, अर्थातच आदरणीय सन्माननीय विराजजी नाईक साहेब. खऱ्या अर्थानं दादांची एंट्री कधीही तुम्ही जवळून पाहिलं. अप्रतिम फटका. यावेळी मात्र जरूर हवेमध्ये क्षेत्ररक्षक आपण पहिल्यांदा पोहोचण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र चेंडू फर्स्ट सेकंड बाउन्सला निघून जातोय सीमारेषे बाहेर. अप्रतिम आमदार चषकचा येतोय चौकार. कारण की निलेश सर, मी आवर्जून सांगेल
दादांची एंट्री सातत्याने काल देखील मी जवळून पाहिली, आज देखील जी दादांची कार आहे ती बाहेर असते आणि दादा आपण पाहिले तर खेळाडूंसोबत चर्चा करत करत मैदानामध्ये व्यासपीठापर्यंत येतात. म्हणजे डाऊन टू अर्थ ही खऱ्या अर्थानं दादांची ओळख आहे. आपल्या माणसांसोबत त्या माणसांबरोबर मिळून राहणं म्हणजे दादांची जी VIP कार आहे ती बाहेर उभी पार्क असते आणि दादा मैदानामध्ये अगदी चालत चालत मित्रांसोबत एंट्री करतात. तुम्ही मॅच थांबवा ना 2 मिनिटं. मॅच थांबवा 2 मिनिटं. मग 2 मिनिटं मॅच चेंडू टाकू नका, दादांना येऊन थांबू देत, मग आपण मॅचला चालू करा. 4 धावसंख्या. नको थांबू दे, मॅच नाही इम्पॉर्टंट, दादा इम्पॉर्टंट आहे. मनापासून स्वागत आहे सन्माननीय आदरणीय विराजी नाईक दादा. वेलकम, सुस्वागतम, मनापासून आभार. येस, आपण अंपायर मॅच चालू करू शकता. थँक्यू सो मच. जाऊया मॅचच्या दिशेनं. अमर गायकवाड सध्या आपण पाहतोय गोलंदाजीसाठी. यावेळी देखील आपण पाहिले तर बॅटीचं अगदी टॉप एज डिक्लेअर मध्ये 1 धाव जाते. आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं देखील आम्ही मनापासून अधिक स्वागत करतो. आमचे कारखाना संचालक आदरणीय विश्वासजी पाटील साहेब यांचं देखील मनापासून अधिक स्वागत. वेलकम, सुस्वागतम, सुस्वागतम. निश्चित मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये हा सामना संपन्न होणार आहे. जो संघ जिंकेल ना सेमी फायनल मध्ये जाणारा तिसरा संघ असणार आहे. बॅटिंग ऑर्डर जर आपण पाहिली तर एका बाजूला दीपक कांबळे, करण जाधव, तर पहिलं षटक अमर गायकवाड फुफीरे यांच्या नाव्यावरती आहे. धावफलकावरती आहे तब्बल 5 धावा, 0 गडी बाद. 3 बॉलचा खेळ संपलाय आणि एका बाजूला अमर गायकवाड पुन्हा तयार होतील. एक रोमांचक मॅच तुम्हाला अनुभवायला मिळेल. पुढील बॉल प्रगती पथावरती येतोय. बॉल क्रमांक 4. हा बॉल चांगला फटका खेळलाय. डीपला प्रोटेक्शन नाहीये. क्षेत्ररक्षक धावतायत बॉलच्या पाठीमागे. अखेर बॉल सीमारेषा तोडून फोडून भेदून सीमा पार फरार. आला या डावातला पहिला दीपक कांबळे. सकाळी आपण त्यांचा खेळ बहरताना बघितला. फटका क्लास आहे. क्षेत्ररक्षक आहेत, स्विंग करून दिला होता, फक्त बॅटला घेऊन आले. 1 धाव्या बॉलच्या पाठीमागे मिळते. सकाळपासून आपण चर्चा केली की या स्पर्धेतलं पहिलं अर्धशतक कोणी ठोकलं तर किंबहुना आपल्याला उल्लेख करावा लागेल. वाकुर्डे गावचे दीपक कांबळे यांच्या बॅट मधून पहिलं अर्धशतक आलं. करण जाधव सोबतीला आहेत. एका बाजूला अमर गायकवाड ऑलराऊंडर खेळाडू आहेत फुफीरे या टीमचे. परंतु आज खेळत आहेत टीम कंदूर या टीम कडून आणि विकेटचं पतन. पहिलं सुयश 10 या आकड्यावरती धक्का क्रमांक पहिला लागलाय. तो वेलकम, सुस्वागतम. तब्बल 1 षटकाचा खेळ संपलेला आहे आणि धावफलकावरती आलेला आहे तब्बल 10 धावा, 1 गडी बाद अशी स्थिती आहे. ओव्हर नंबर 2 चा खेळ सुरू होईल. परंतु एका बाजूला जर आपण पाहिलं ना तर सुरुवात दोन्ही संघांसाठी किरण सर चांगली आहे. धावाही आलेल्या आहेत, विकेटही आलेली आहे. परंतु उर्वरित 3 षटक संघांसाठी तितकेच महत्वाचे आहेत. कारण या 3 षटकांच्या पाठीमागे 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये कुठपर्यंत मारेल, एका बाजूला गोलंदाजी करताना संघ कुठपर्यंत रोकेल, म्हणजे या सर्व गोष्टी या 18 बॉलच्या पाठीमागे. ओव्हर नंबर 2 चा थरार महादेव कदम, कदमवाडी. हा बॉल हवेत लॉफ केलाय. क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली अमर गायकवाड. कोणती करणार नाही चुकी. धक्का क्रमांक 2 10 या आकड्यावरती बॅटिंग करताना
गटाला धक्का क्रमांक दुसरा लागलाय. ज्या वाकुर्डे संघाने सकाळी 3 पैकी 3 सामने जिंकले, पायांचा वापर करत पुढे आले, पदल आली, ते चांगलं होतं. लांबी कमी पडली आणि त्याचा मोबदला भोगावा लागला. फलंदाज जातील माघारी. अमर गायकवाड यांनी चांगला झेल पकडला. फलंदाज आउट होऊन करण जाधव जातील, ज्यांनी बनवल्या 5 धावा. परंतु आता एका बाजूला मधल्या फळीवरती लोड आलाय, जबाबदारी घ्यावी लागेल सागर थोरात आणि त्यांच्या सोबतीला रुपेश. ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेली आहे. सागर आणि रुपेश मधल्या फळीतले फलंदाज, गोलंदाज तयार. हा फटका कव्हर्सला क्षेत्ररक्षक आहे. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये बॉल अडवतील, लगेच टाकतील. एक सिंगल धाव. सिंगल डबलने आपण पाहिलं तर धावसंख्या सध्या मात्र अगदी पुढे चालू ठेवले, कारण की जे 2 विकेट आलेत त्या 2 विकेटने खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर टीम बॅटिंग करणारी वाकुर्डे पंचायत समिती गटमध्ये थोडासा का होईना दबाव आलाय. अनिश्चित कारण झटपट या टीमने 2 गडी गमावलेले आहेत. आता याच टीमला विकेटची पत्तझड थांबवायची आहे, डाव सावरायचा आहे आणि धावा गोळा करायच्या आहेत. अशा परिस्थितीमध्ये किरण सर आणखीन एक डॉट. हा डॉट चेंडू आहे, कुठली धाव या चेंडूवरती दिली जाणार नाहीये. टीमची टोटल अगदी स्थिर आहे. तब्बल चेंडूचा खेळ आतापर्यंत 3 झालेला आहे. 3 चेंडू अजूनही बाकी आहेत. महादेव कदम आज चर्चेत असलेला खेळाडू यावेळेला बॅटला घेऊन गेले. एक सिंगल धाव या बॉलच्या पाठीमागे मिळते. एका बाजूला सागर स्ट्राईक करतायत आणि या बॉलच्या पाठीमागे फक्त सिंगल धाव येते. धावसंख्या सरसावली आहे. 12 धावा धाव फलकावरती, 2 गडी बाद. शेवटच्या या ओव्हरमध्ये 2 बॉलचा खेळ शिल्लक. फक्त 12 धावा सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजल्या गेल्यात आणि अजूनही 2 चेंडू मात्र जरूर बाकी आहेत. लेट्स सी. महादेव कदम यावेळी गोलंदाजी तर भन्नाट करतं, मात्र समोर रुपेश आणि दुसऱ्या साईडला मिस्टर सागर, या दोघांच्या माध्यमातून होणारी बॅटिंग कशा पद्धतीने होईल, कारण की आतापर्यंत करंट रन रेट जो 7.20चा पाहत आहे त्याच्या अनुसार फक्त 28 धावा होतील जेव्हा इनिंग संपेल तेव्हा. अगदी कॉट बिहाइंड विकेट लीडिंग एज यावेळी मात्र जरूर लागली. फलंदाज आपण पाहिलं तर माघारी गेला आणि यावेळी जल्लोष जरूर होतोय, कारण की हा चेंडू आपण पाहिलं तर हाफ ट्रॅकर होता. बॅटीची टॉप एज, लीडिंग एज, कॉट बिहाइंड विकेट. फलंदाज रुपेश बाग. किरण सर 89 षटकार आणि 95 चौकार लागलेले आहेत. म्हणजे चौकारांचा रेशो आणि षटकारांचा रेशो फार मोठा फरक नाहीये. आणि जसं मात्र स्पर्धा पुढे सरकेल 100, 150 पार हा आकडा जाऊ शकतो. अगदी मी तर बोलतो उद्याच्या दिवसामध्ये 100 आकडा हा पूर्ण होऊ शकतो. कदाचित सेकंड इनिंग मध्ये पण पूर्ण होऊ शकतो, कारण की सेकंड इनिंग मध्ये खेळ कसा राहतोय, कारण की 89 षटकार आणि 95 चौकार, मला वाटतं आज 100 चौकारांचा रेकॉर्ड पूर्ण होऊ शकतो आणि उद्याच्या दिवसामध्ये 100 षटकारांचा देखील आमदार चषकचा रेकॉर्ड लिहिला जाईल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न यावेळी देखील आपण पहिला चेंडू हाताने पकडला, तो पण फेकला, तो पण एक धाव कंप्लीट केली जाते. चित्याची चपळाई, हरणाची गती, कमेंट मॅन ऍक्शन, तिन्ही शब्दांचा चांगला अर्थ इथे बघायला भेटला. धावसंख्या 2 षटकांचा खेळ संपला आणि धावसंख्या अगदी 13 या आकड्यावरती येऊन पोहोचले. 13 लॉस ऑफ दी 3 विकेट्स. जबरदस्त गोलंदाजी केली, एकही मोठा फटका खर्च करू दिला नाही आणि अवघ्या या ओव्हरमध्ये 3 धावा देत 2 गडी बाद केले. 2 षटकांच्या अखेरीस 13 धावा, 3 गडी बाद. एका बाजूला बॅटिंग मध्ये तुम्ही पाहताय अजय, एका बाजूला सागर. ही जोडी जी आहे ना, या जोडीवरती दारोमदार हे विहंगम दृश्य आहे ज्याचा आपण पहिल्या दिवसापासून आढावा घेतोय की मैदान कशा प्रकारे अवकाशातून दिसतंय आणि ते हे मैदान आहे ज्या मैदानावरती आमदार चषक 2024 संपन्न होत आहे. एक विहंगम दृश्य अप्रतिम आहे. 13 धावा, 13, 2 षटकांचा खेळ नुकताच झालेला आहे आणि सध्या आपण पाहिलं तर सुशांतला गोलंदाजीसाठी दाखल केलंय. परंतु टीमसाठी इम्पॉर्टंट मॅच असेल, कारण की ती कोणत्या परिस्थितीतून वरती आले ही त्यांनाही माहिती आहे. दुसऱ्या साईडला वाकुर्डे टीम त्यांना देखील माहिती आहे ते कोणत्या परिस्थितीमध्ये पराभूत झालेत, कारण की एक वेळ अशी होती की वाकुर्डे टीमसाठी दरवाजे खुले होते, पण दुसऱ्या बाजूने आपण पाहिले तर कामेरी टीमनं त्या दरवाजाचा लॉक पूर्णपणे लावला आणि संपूर्ण वाकुर्डे टीमला तिथेच थांबवलं आणि तिथून कंदूर टीमला आतमध्ये पाठवलं. म्हणजे अशा सगळ्यांची एंट्री झाले. एक चमत्कार घडला होता आजच्या स्पर्धेमध्ये. यावेळी अगदी हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू सडकवरती जातोय बेधडक. ज्या पद्धतीने धावा तिथे फक्त मला वाटते 2 आहेत आणि या 2 धावेच्या मदतीनं, या 2 धावेच्या 1 धावेच्या मदतीनं टीमची टोटल आपण पहिली तर अगदी पुढे जाते. अंपायर 1 धाव की 2 धाव?
1 धाव. या एका धावेच्या मदतीनं टीमची टोटल 15. मागे जे प्रेक्षक असतील प्लीज चेंडू आपण मैदानापर्यंत पोहोचवला तर खूप बरं होईल. आपण देखील घटक आहात स्पर्धेचे. 15 धावसंख्या 15. हा बॉल यॉर्करचा कहर आणि इथे विकेटचं पतन. फलंदाज अजय माने क्लीन बोल्ड त्रिफळाची. स्विंग झाली. रिप्ले बघा तुम्ही. क्रॉस अँगल बॅट स्विंग आणि चेंडू अगदी निघून बेल्सला टपली मारून निघून जातोय. मोठी विकेट होता. मोठा मासा गळायला लागला. यावेळी आपण पाहिले तर 4 विकेट तब्बल माघारी गेलेत वाकुटे टीमचे. आणि वाकुटे पंचायत समिती गट सध्या विचार करत असेल असं काय घडलं जिथे पटापट विकेट माघारी चालले. टीमची टोटल आतापर्यंत आपण पाहिली तर 15 या धावसंख्येमध्ये स्पीडअप करावा लागेल कारण की यानंतर कंदूर टीमला बॅटिंग करायचे म्हणजे गोलंदाजी करणारी टीम तुम्हाला आता स्पीडअप घ्यावा लागेल कारण की बॅड लाईट तुमच्या इनिंग वेळी येणार आहे. निश्चित. आणि ज्या प्रकारे वातावरणामध्ये बदल झालेले आहेत त्याच्यामुळे आपल्याला घाई करावी लागेल. आतापर्यंत आपण चांगली साथ दिली आहे. ओव्हर नंबर 3 प्रगती पथावरती सुशांत पाटील यांचा दमदार मारा आहे. अजूनही 3 बॉल शिल्लक आहेत. धावफलकावरती 15 धावा 4 गडी बाद. निलेश नुकतेच आलेले आहेत. त्यांच्या सोबतीला सागर आहेत. डावकुरे हाताचे निलेश बॅटिंगसाठी तयार होतील आणि बॉल क्रमांक 4 प्रगती पथावरती येईल. डावकुरा फलंदाज म्हटलं की क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना बदलावी लागते आणि ती बदलली आहे. पुलर लेनचा बॉल समोरच्या बाजूला मिड ऑफला खेळा. डायरेक्ट हिट होईल का? आणि पंचांचं बोट आकाशाकडे. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. तू चल मैं आया. चला बॅट्समन या लगेच. फलंदाज इम्पॉर्टंट फलंदाज सगळे माघारी गेलेत. सध्या आपण पाहिलं तर सगळे जो आपण पाहिलं तर ज्यानं 50 लगावली त्यानंतर अमर सगळ्या प्रत्येक जण मागे हटला गेला. 5 विकेट तब्बल. 2 चेंडू अजूनही बाकी आहेत या स्पेलचे. अप्रतिम गोलंदाजी. यावेळी मात्र आपण पाहिलं अंपायर कळवतील अगदी डेड बॉल आहे. पिच अगदी अलीकडे टप्पा पडला. सर एक गोष्ट मी जरूर छेडेल. वाकुटे टीमची 4थी मॅच इम्पॉर्टंट होती का? निश्चित. कारण त्या मॅच मध्ये ज्या प्रकारे तो संघ अगोदरच्या 3 मॅच मध्ये खेळला होता मनोबल वाढलेलं होतं आणि कामेरी संघ असा होता ज्यांनी एकही सामना जिंकला नव्हता. म्हणजे कुठेतरी तो आणखीन एक बॉल यष्ट्यांचा वेध घेतोय. फलंदाज क्लीन बोल्ड. आणखीन एक फलंदाज कोसळलाय. पत्त्याचा हाताळला. टीमची टोटल अगदी 15. आत्मविश्वास इथे भेटला या मॅच मध्ये. एकाचा आत्मविश्वास दुसऱ्याला, दुसऱ्याचा आत्मविश्वास तिसऱ्याला, तिसऱ्याचा चौथ्याला, चौथ्यानंतर 11 जणांनी आत्मविश्वासानं भरलेली टीम आता डेंजर दिसतेय. 6 धावसंख्या. पहिली विकेट गेल्यानंतर धडाधड 5 विकेट माघारी आले. तुम्ही आत्ताच बोलला पत्त्यांचा बंगला पडावा तसे विकेट माघारी जातात. शर्टाचं पहिलं बटन चुकलं की बाकीची बटणं चुकीची लागतात. तसा पहिला फलंदाज लवकर माघारी गेला. बाकीच्या फलंदाजांना जागा सोडली. निश्चित. आणि शर्टाचं पहिलं बटन जर बरोबर लावलं तर बाकीची बटणं आपोआप लागतात. त्यामुळे सुरुवात चांगली होणं महत्वाचं होतं. परंतु एका बाजूला शेवटचा बॉल शेष आहे 15 वरती 6 आणि या बॉलला फक्त सन्मान दिलाय. कुणी विचार केला असेल का बॅटिंग करताना पंचायत समिती गट वाकुर्डे या टीमची स्थिती 3 ओव्हरच्या पाठीमागे अवघ्या 16 धावांवरती 6 गडी बाद असू शकते का? अजिबात नाही. 3 षटकांचा खेळ संपलाय. 16 धावसंख्या. 6 विकेट माघारी गेलेत. आतापर्यंत जर कागदोपत्री जर तुम्ही बघितलं तर वाकुडे पंचायत समिती गट हा स्ट्रॉंग होता कागदोपत्री. पण मैदानामध्ये कुछ और आहे. म्हणजे हेच आहे
तुमच्या लिस्ट मध्ये कशा पद्धतीने टीम आहे ते इम्पॉर्टंट नाहीये, मैदानामध्ये तुम्ही कसा खेळ करता त्याच्यावरती चर्चा केली जाते. निश्चित ना, तुम्ही पाठीमागे सकाळपासून काय केलंय याला महत्व उरलेलं नाहीये, तुम्ही या मॅच मध्ये काय करताय यालाच महत्व आहे. कारण पाठीमागे जे तुम्ही काय केलं ना लोक लक्षात ठेवतात आणि तुम्ही या मॅच मध्ये काय करताय लोक पाहत असतात. सचिन सध्या आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, डिक्लेअर मध्ये एक धाव, डिक्लेअर मध्ये फक्त एक धाव अगदी निघून जाते. सतरा धाव संख्या 17. सध्या मात्र स्कोर कार्डवरती सजली गेली आहे. यावेळी शॉर्ट आर्म पूल हवेमध्ये डीप मिड विकेट रिझन, सुशांत एका हाताने अडवलाय, खाली पडलाय, उठून उभा राहील, अडवेल, पुन्हा डाय, पुन्हा पकडतोय आणि पुन्हा फेकतोय. अप्रतिम, काय क्रिकेट, हेच तर क्रिकेट आहे. पडला, उठून उभा राहिला, पडणारा पडत नसतो, पडणारा घडत असतो आणि थोडीशी त्याची काळजी घ्यायची, कदाचित क्रॅम्प त्याला आला. निश्चित कारण प्रयत्नांची पराकाष्ठा सुरू आहे. प्रत्येक धाव मला वाचवायची आहे आणि प्रत्येक खेळाडूला या मॅच मध्ये महत्वाचं योगदान द्यायचं आहे. आज मला पडायचं आहे, पुन्हा उठायचंय, मला पुन्हा चालायचंय, मला पुन्हा धावायचंय. हीच ती मॅच आहे. 18 धावा 6 गडी बाद आपण प्रथम उपचार पेटी मैदानाच्या आतमध्ये प्रोव्हाइड केलेली आहे आणि किंबहुना कोणतीही मोठी दुखापत वेदना त्यांना नसाव्यात, कारण संघासाठी ही चांगली गोष्ट नसेल. कारण या क्षणाला, कारण हा निर्णायक सामना आहे आणि त्यामुळे प्रत्येक खेळाडूचं योगदान हे तितकंच महत्वाचं आहे. अगदी कदाचित त्याला थोडासा आराम दिला जाईल आणि दुसरा खेळाडू आतमध्ये बोलवला जातोय. चला पटकन चालू करा, कारण की कदाचित वारा पण आता थंड येऊ लागलाय, भीती वाटते. काल जेव्हा पाऊस पडला तेव्हा बऱ्याच लोकांचे 2 मिनिटं बऱ्याच लोकांचे डोळे देखील पाणवले. टीमची टोटल 19 वरती जाऊन पोहोचते. 19 19 अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळी देखील आपण पाहिलं तर सर बॅटिंग खेळण्याचा प्रयत्न, डॉट बॉल येतोय, निर्धाव चेंडू, अंपायर कॉल काय, रुको जरा, फोकस करो, नो बॉल. ही ती संधी आहे का, साइड लाईन, नो बॉल येतोय, इथे फ्री हिट आणि इथे हात खोलले तर मॅच आणखीन बनू शकते. अनिश्चित फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची मुभा आहे, परंतु गोलंदाजाला अग्निदिव्यातून जावं लागेल. फ्रीटचा बॉल एक पाय पुढे घेत बॉलच्या मेरिट पर्यंत जाण्याचा प्रयत्न केला, परंतु बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. हा डॉट. कमबॅक, सचिन यांना माहिती आहे कमबॅक कसा करायचा. तब्बल 3 चेंडू अजूनही बाकी आहेत, त्यांचे 20 धाव संख्या. यावेळी सुरेख फटका उचललाय, फेकून दिलाय. आमदार चषक 2024 चा येतोय, एक दमदार षटकार, हाय अँड हँडसम A1 क्वालिटीचा. जबरदस्त होटा, फिक्र करता है कि तू फिक्र से होता है क्या, कर ले खुद पे भरोसा, फिर देख होता है क्या. धावसंख्या वाढवणारा षटकार. हाही फटका तितकाच चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे डीपला, अडवण्याचा प्रयत्न फसलाय, बॉल सीमारेषा चिरतोय. आणखीन एक दिलासा देणारा चौकार जो धावसंख्या वाढवतोय. तब्बल 1 चेंडू अजूनही बाकी आहे. शेवटच्या 2 चेंडूवरती तब्बल 10 धावा आलेत. इथेच मॅच बनली. अप्रतिम बॅटिंग. बॅट स्ट्रोक, तो बॅट स्विंग कशी करतोय, कारण की एक बॅट हवेमध्येच तो ड्रॅग करतोय. तदनंतर आपण पहिल्या पैकी चुकीच्या दिशेला झाली आहे आणि 2 धावा कंप्लीट केल्यात. तिसऱ्या धावेचा प्रयत्न नाहीये. 2 रन तुमने चुराया जो सनम, 2 रन्स आणि आफ्टर डे 32 धाव संख्या, 33 धावेचा आव्हान. निश्चित बॅटिंग करताना ज्या 32 धावा कुठल्या आणि अंतिम क्षणामध्ये अभिजित यांनी जो खेळ केला ना तो प्रतिम होता आणि त्या जोरावरती संघाने 32 पर्यंत मजल मारले. 33 धावांचं लक्ष. सध्या ड्रोन व्ह्यू दाखवला जातोय. अक्षय मात्रे, ओमसा एमटीसी सध्या आपण पाहतोय. हा ड्रोन व्ह्यू जो कॅमेरा आहे तो सध्या आपण पाहिलं तर अगदी जी ट्रॉफी आहे तिथून तो कॅमेरा वरती जातोय. तदनंतर संपूर्ण हे मान्यवरांसाठी सध्या स्क्रीनवरती तुम्ही पाहताय. हा ड्रोन व्ह्यू या मैदानाचा दाखवला जातोय आणि तदनंतर आपण पाहिलं तर आदरणीय विराजजी नाईक दादांचा देखील, दादा तुम्ही देखील बघू शकता हा फोटो तुमचा सध्या अगदी एडिट केलं गेलंय. ओमसा एमटीसी अक्षय शेठ मात्रे यांच्या माध्यमातून एडिशन केलं जात आहे. खूप छान काम सध्या चालू आहे आणि सध्या ड्रोन व्ह्यू अप्रतिम वर्क. ओमसा एमटीसी, अक्षय शेठ मात्रे, आदरणीय शिरा विधानसभा संघाचे युवा नेते आदरणीय दादा विराजजी नाईक साहेब यांचा संपूर्ण आपण पाहिलं दादांचा फोटो. तदनंतर हे मैदान, हे संपूर्ण ग्रास कटिंग, संपूर्ण
आपण पाहिलं तर कमेंट्स देखील आजच्या दिवसभरामध्ये आपण प्रत्येकाच्या वाचल्या. तब्बल 33 धावेचं आव्हान आहे. टीम विनंती करेल लगेच मैदानामध्ये जा. पहा हा ड्रोन व्ह्यू संपूर्ण दाखवला जातोय, म्हणजे तुम्ही एखाद्या विमानामध्ये किंवा एखाद्या गरुड एक वरून उडत असताना कशा पद्धतीने व्ह्यू दिसेल त्या पद्धतीने हा संपूर्ण मैदानाचा आराखडा, मैदानाचा दृश्य, मैदानाचा आकार, मैदानाचा रंग वरून कशा पद्धतीने दिसेल. ग्रास कटिंग पूर्णपणे आपल्याला खालून एवढं समजून येत नाही आणि वरच्या बाजूने व्ह्यू पाहिल्यानंतर हे तुम्हाला दिसून येतं. आमदार चषक 2024 450 किलोमीटर देखील मुंबई, नवी मुंबईमध्ये चर्चा या स्पर्धेची का चालू आहे याचं ज्वलंत जिवंत उदाहरण या व्ह्यू मधून तुम्हाला समजेल. निश्चित ज्या प्रकारे या स्पर्धेला उभी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे, क्रीडाप्रेमींना हवीशी वाटणारी स्पर्धा आहे जिचा आपण आस्वाद घेतोय. चला मैदानाच्या आतमध्ये उतरा. टीम चला मैदानाच्या आतमध्ये. टीम तुमची टीम मीटिंग आतमध्ये करून घ्या प्लीज. आता बॅड लाईट येईल. वाकुटे टीम चला लगेच मैदानाच्या आतमध्ये प्लीज. दीपक कांबळे मैदानामध्ये लगेच जाऊयात. कुठलेही कोणती टीम मीटिंग आता होणार नाहीये, लक्षात घ्या. अंपायर्स आता टीम मीटिंग तुम्ही करून देऊ नका, कारण की बॅड लाईट ऑलरेडी येते. कारण की कोणताही खेळाडू, कोणताही बॉलर आता टीम मीटिंग घेत असेल तर त्याला घेऊन दिली जाणार नाहीये. 33 धावेचं आव्हान. ही मॅच दोन्ही टीमसाठी अस्तित्वाची लढाई आहे. कारण की जर टीम मीटिंग मुद्दामून कोणता खेळाडू जर मुद्दामून बॅड लाईट येण्यासाठी वाट बघत असेल आणि मॅच थांबवण्याचा प्रयत्न, तर त्याला पॅनलाइज केलं जातं तब्बल 5 धावेसाठी. कारण की हा नियम पहिल्या दिवसामध्ये देखील आपण सांगितला, कालच्या दिवसामध्ये देखील, आजच्या दिवसामध्ये देखील. निश्चित आयोजन समितीने आवर्जून या नियमाकडे लक्ष वेधून घेतलेलं आहे आणि किंबहुना आपण हा नियम पुन्हा एकदा खेळाडूंपर्यंत पोहोचवत आहोत. आता येणारे बॉल आहेत 24 आणि 24 बॉलच्या पाठीमागे 33 धावा असं सत्र क्रमांक 2चं धावसंख्येचं गुणोत्तर आहे. पहिला डाव आपण पाहिला, आता दुसऱ्या डावाकडे आपण वळत आहोत. पहिल्या डावामध्ये बॅटिंग केली पंचायत समिती गट वाकवर्ड या टीमने. आता पंचायत समिती गट टीम कंदूरची आता वेळ आहे, परंतु एका बाजूला बचाव, एका बाजूला पाटला. काय इकड तिकडचे आकडे, कशा प्रकारे रंगेल मॅच वळूया मैदानाच्या दिशेने आणि जाऊया क्रिकेटच्या बहरदार दुनियेमध्ये आणि पाहूया आमदार चषक 2024चा तिसऱ्या दिवसाचा शेवटच्या मॅचचा थरार. स्ट्रायकर जोडी मैदानाच्या आतमध्ये आली आहे आणि स्ट्रायकर जोडीमध्ये बॅटिंगमध्ये एका बाजूला ऑलराऊंडर खेळाडू अमर गायकवाड, फुफिरे आणि त्यांच्या सोबतीला महादेव कदम, कदमवाडीचे हे दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. तर एका बाजूला पहिलं षटक हाताळण्यासाठी विनोद माने गोलंदाजी मार्ग वरती तयार. क्रॉस अँगलने गोलंदाजी करण्यासाठी ओळखले जाणारे विनोद माने पहिलं षटक हाताळतील. येणारे 24 बॉल 33 धावांची गरज. मॅचला होते सुरुवात. दोन्ही संघांना देऊया भरभरून शुभेच्छा. पहिला बॉल क्रॉस अँगल, विनोद माने तयार. पहिला बॉल गुडघा टेकवलाय, आडव्या बॅटने खेळलाय. क्षेत्ररक्षकाचा प्रयत्न, यष्टीरक्षकाचा प्रयत्न. एक सिंगल धाव. पहा तुम्हाला एका ओव्हरसाठी 5 मिनिटं आहे. तुम्हाला अधिकची मुभा दिली जाणार नाही, अन्यथा पॅनल्टीला सामोरं जावं लागेल. एका बाजूला विनोद माने क्रॉस अँगलने गोलंदाजी करतायत. ज्या प्रकारे लसित मलिंगा गोलंदाजी करतात श्रीलंके टीम कडून, त्या प्रकारची ऍक्शन आहे. हा अँगल आहे आणि त्या अँगलच्या विरुद्ध आता महादेव कदम आणि अमर गायकवाड यांना प्रतिउत्तर द्यायचं आहे. बॉल क्रमांक 2 प्रगतीपथावरती येतोय. राईट आर्म राऊंड द विकेट. पंचांच्या उजव्या स्टीकडून विनोद माने पुन्हा तयार. समोर आहेत कदमवाडीचे महादेव कदम. हा बॉल समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला. एकच धाव बॉलच्या पाठीमागे मिळेल. 2 बॉलचा खेळ संपलाय. धावफलकावरती आलेले आहेत 2 धावा. शर्तीची झुंज मैदानाच्या आतमध्ये लागली आहे. प्रत्येकाला आमदार चषक 2024च्या सेमीफायनल मध्ये जायचं आहे. अनेकांनी स्वप्न पाहिलंय, परंतु आज स्वप्न कुणाचं पूर्ण होईल? स्वप्न ते नाही जे झोपल्यावरती पडतात, स्वप्न ती आहे जी झोपू देत नाहीत. उजव्या स्टीच्या बाहेरचा बॉल हा आलाय निर्धाव. या बॉलची दहाकता. मॅच रंगत आता वाढत चालली आहे. 3 बॉलचा खेळ झालाय. धावफलकावरती आलेला आहे 2 धावा 0 गडी बाद. बॉल क्रमांक 4 आता प्रगतीपथावरती येतोय. स्ट्रायकर एंडला अमर गायकवाड तयार. उजव्या स्टीच्या बाहेरचा आणखीन एक दमदार मारा. हा आणखीन एक डॉट. विनोद माने म्हणजे शिराळा
सांगली 32 शिरा या विभागामध्ये मलिंगा म्हणून नाव जर कोणाचं घेतलं तर विनोद माने हे नाव पुढे येतं. सायडम गोलंदाजी, अगदी सायडम चेंडू आपण पाहिलं तर पूर्णपणे सायडम पद्धतीने यावी मात्र क्रॉस होतोय पहा. पायांवरती टाकलेला बॉल, प्रयत्न होता मला यॉर्कर टाकायचा आहे, परंतु हा बॉल डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी चाललेला आहे. परिस्थिती जर आपण पाहिली ना किरण सर, ज्यावेळेस वाकोर टीमने बॅटिंग केली त्यावेळेस देखील त्या टीमला धावा मिळत नव्हत्या. आता कंदूर संघालाही धावा मिळत नाहीयेत. अगदी बाकुटे टीम बॅटिंग करत होती तेव्हा देखील धावा आपण पाहिलं तर अगदी मला वाटतं 10 धावा त्यावेळी पहिल्या ओव्हरमध्ये आल्या होत्या. मात्र तदनंतर आपण पाहिलं तर ही ओव्हर सेकंड इनिंगची आपण पाहिली तर आतापर्यंत 3 धावा आलेत. विकेट आलेली नाहीये, पण पहिल्या इनिंगमध्ये विकेट धडाधड येत होते. आता विकेट सांभाळून ठेवले. महादेव कदम आणि अमर गायकवाड दोघेही महत्वाचे या मॅच साठी. स्पीडअप घ्या प्लीज. विकेट कीपर विनंती करेल स्पीडअप घ्या. मी विनंती करेल स्पीडअप घ्या प्लीज. या बिबैटा फटका घेण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू आता आलाय, अगदी डॉट बॉल येतोय. पहिल्या षटकाचा खेळ झालेला आहे. अंपायर टीम मीटिंग कोणाला घेऊन देणार नाही होत आपण. टीम मीटिंग घ्यायची नाहीये प्लीज. ओव्हर क्रमांक 1 धावसंख्या आपण पाहिली तर अगदी 3 या आकड्यावरती सध्या. चला टीम मीटिंग घेऊ नका प्लीज. सध्या व्यासपीठ दाखवला जातो आमच्या शिरा विधानसभा संघाचे युवा नेते विराज उद्योग समूहाचे विद्यमान अध्यक्ष विराजदादा नाईक साहेब. त्याचबरोबर आपण पाहिलं तर अर्थातच विश्वास कारखाना संचालक सन्माननीय यशवंतजी निकम बापू. त्याचबरोबर विश्वास कारखाना संचालक सन्माननीय विश्वाजी पाटील साहेब. आमचे सन्माननीय आदरणीय प्रचिती दूत संघाचे संचालक दाजी अर्थातच मानसिंगजी पाटील साहेब, संजयजी पाटील साहेब व्यासपीठामध्ये तुम्ही पाहताय. रामदासजी गुरव साहेब, त्याचबरोबर भीमरावजी ताटे साहेब, सचिनजी पाटील साहेब, अमीरजी मुलानी साहेब, अजयजी जाधव साहेब या सर्व मान्यवरांचं मनापासून अधिक स्वागत आम्ही करतो. वेलकम, सुस्वागतन. आणि पंचांना एक विनंती करेल, पंचायन फिल्डिंग टीम कडून बॅड लाईट साठी वाट पाहिली जाते. आपण पॅनलाइज करू शकता जर इथून पुढे या गोष्टी आढळल्या तर प्लीज. ही कमिटीने आमच्यापर्यंत सांगितलेली सूचना आहे. समीकरण आहे 18 बॉल 30 धावांची गरज ओव्हर नंबर 2 साठी. आता ज्यांच्या हाती बॉल आहे अमोल माने ओव्हर नंबर 2 साठी आलेले आहेत. समोर बॅटिंग मध्ये फुफिरे गावचे अमर गायकवाड तयार होतील, ज्यांनी 2 धावांचा खेळ उभा केलाय. आपटलेला बॉल पूल केलाय. बॉल होईल का सीमारेषेच्या पलीकडे गुल? हो, बॉल सीमारेषा चिरतोय. 4 धावांसाठी संघर्षाचा चौकार. अमर गायकवाड जोपर्यंत उभा आहे तोपर्यंत समोरच्या टीमला भीती आहे. महादेव कदम दुसऱ्या साईडला आहे. इकडे वीर तिकडे आड, दोघांमध्ये चेंडू नक्की टाकायचा कुठे? कारण की एकदा जर सुरू झाला तर थांबवण्यासाठी वाटेमध्ये वाटा अडवाव्याच लागतील अमोलला या मॅच मध्ये. निश्चित आता गोलंदाज हाच प्रश्न करतील, एक तरफ खाई एक तरफ कुआ, किधर जाय भाई. अगदी 7 धाव संख्या, 7 ऑन स्कोर कार्ड, 33 धावेचा आव्हान आहे. हा बॉल बॅटची कडा घेऊन डिक्लेअर झोन मध्ये गेलाय. एका धावेने धावफलक, त्याला चौकाराची जोड. धावफलक पुढे सरसावलंय आणि जाऊन पोहोचलेला आहे आता धावफलकावरती. 8 धावा 0 गडी बाद. अगदी सध्या आपण पाहिलं महादेव कदम आलाय स्ट्राईक वरती. अमोलची आतापर्यंत गोलंदाजी आपण पाहिलं पहिल्या चेंडूवरती अगदी 4 धावा आले, तदनंतर 1च धाव आले. टीमची टोटल आतापर्यंत पाहिली तर अगदी 8 या धावसंख्येवरती जाऊन पोहोचले. या ओव्हरची सुरुवात चांगली झाली. आता मधला खेळ कसा राहतोय? बॉल क्रमांक 3. हा बॉल उचललाय आणि हा बॉल सी कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली. बॉल ट्रॅव्हल नाही झालाय. मोठ्या विकेटचं पतन. कदमवाडीचे महादेव कदम माघारी. बॅट्समन लगेच या. हा फटका आपण पाहिला तर ताकद लावली होती महादेव कदमनं. चेंडू हवेमध्ये, दुरी रही अधुरी, आणि जो हवाचा झोका तुम्ही बघू शकता त्यामुळे चेंडू थोडासा अगदी आतमध्ये राहिला. अप्रतिम कॅच करणने पकडली आणि विकेटचं पतन. आता हवेचा वेग थोडासा वाढू लागलाय, म्हणजेच की काय, आता वाऱ्याच्या वेगाबरोबर तुम्हाला स्पर्धा करावी लागेल. कारण आता येणारे बॉल शिल्लक राहिले असेल या ओव्हरमध्ये 3, परंतु एका बाजूला अमर गायकवाड आहेत, परंतु क्रमांक 3 वरती मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी कुणाला प्रविष्ट केलंय. कारण आता या ओव्हर नंबर 2 मध्ये चांगली बॅटिंग करणं फार महत्वाचं आणि एक अनुभवी खेळाडूला
प्रविष्ट केलंय. जे डावखुरे आताचे खेळाडू आहेत फुफिरे गावचे संदीप गायकवाड मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी आलेले आहेत. म्हणजे या जोडीवरती बराचसा दारोमदार असेल, कारण या जोडीने बरंचसं क्रिकेट सोबत खेळलंय आणि त्याचमुळे की काय एक वेगळी रणनीती आता कंदूर टीमने आखली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये संदीप गायकवाड यांना पाठवलंय. लेजंड प्लेअर, हुशार खेळाडू. चला प्लीज, चला थोडासा स्पीडअप घ्या प्लीज, कारण की फिल्डिंग एकदाची काय ती सजवून घ्या प्लीज. अंपायर आपण लक्ष द्या मॅच कडे, कारण की टीम मी विनंती करेल क्षेत्रक्षण सजवून घ्या. विकेट किपर यावेळी अगदी दॅट बॉल अंपायर कॉल येतोय. चेंडू आपण पाहिलं तर अगदी खेळपट्टीच्या अलीकडे जरूर टप्पा पडला. बऱ्याच वेळा आपण पाहिलं तर तुम्ही खेळाडू कसे आहात त्यापेक्षा तुमच्याकडे खेळाडू वृत्ती हवी आहे. खेळाडू वृत्ती असली की तुम्ही अगदी म्हणजे मॅच जिंका किंवा हारा, तुमच्या खेळाडू वृत्तीवरती तुमची ओळख असते. हे देखील खरं आहे. निश्चित आज क्रिकेट हा खेळ मोठ्या उंचीवरती गेलाय ना. खेळाडूंनी बाळगलेली कमालीची शिस्त आणि खेळाडू वृत्ती, त्यामुळे आज क्रिकेट हा खेळ मोठ्या उंचीवरती चाललाय. बॉल क्रमांक 4 प्रगतीपथावरती येतोय. अमोल पुन्हा तयार. यावेळेला बॉल हवेत खेळलाय, लांबी बघावी लागेल. क्षेत्ररक्षक 4, आणखीन एका विकेटचं पतन. फलंदाज संदीप गायकवाड देखील माघारी. आठ धावसंख्या स्कोर कार्डवरती दुसरी विकेट देखील माघारी गेली आहे. सध्या स्क्रीनवरती दाखवलं जाते आमचे सन्माननीय आदरणीय विराजजी नाईक दादा, आणि त्याचबरोबर आपण पाहतोय प्रतीकजी पाटील यांना अगदी, आणि त्याचबरोबर आमचे विजय भाऊ संपूर्ण मान्यवर आपण स्क्रीनवरती पाहत आहे. सध्या मॅच कडे आपण जातोय, जिथे आपण पाहिलं तर 8 धावसंख्या. सुशांत पाटील नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. लाल्या, आणि लाल्या या मॅच मध्ये फिल्डिंग एफर्ट्स लाल्याचे चांगले राहिलेत. आता बॅटिंग एफर्ट्स लाल्याला या मॅच मध्ये दाखवावे लागतील. निश्चित आज हिरो म्हणण्याची संधी आलेली आहे, कारण अडचणीच्या काळामध्ये जर तुम्ही चांगला खेळ केलात ना, लोक तो खेळ लक्षामध्ये ठेवतात. आज ती तुमच्याकडे वेळ आहे प्रेक्षकांच्या मनामध्ये घर करण्याची. बॉल क्रमांक आता 5 प्रगतीपथावरती. यावेळेला फक्त बॉल येऊ दिला, पॉइंट मध्ये खेळलाय. थोडीशी गडबड झाली, बॉलला संरक्षण दिलंय पाठीमागून. एक सिंगल धाव, दुसरीचा प्रयत्न नाकारलाय. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाते. ही ओव्हर खूप इम्पॉर्टंट, यानंतर येणारी ओव्हर देखील इम्पॉर्टंट. 33 धावेचं आव्हान आहे. दुसरी ओव्हर संपत आले, फक्त 9 धावा आहेत. सिंगल डिजिट धावा आहेत. 9 विकेट, 2 गेले. एका साईडला सुशांत पाटील, दुसऱ्या साईडला अमर गायकवाड. दोघांना मोठ्या फटक्यांसाठी ओळखलं जातं. अमोलची गोलंदाजी अप्रतिम राहिली आहे या मॅच मध्ये. एक चेंडू अजून बाकी ओव्हर क्रमांक 2चा. पहिला बॉल जर किरण सर तुम्ही वगळलाय ना, तर बाकीची गोलंदाजी जर तुम्ही बॉलिंग फिगर पाहिली ना, तर जबरदस्त आहे. फक्त 2 सिंगल, 2 विकेट आहेत आणि 1 चौकार आहे. अंतिम बॉल प्रगती पथावरती. 9 धावा, 2 गडी बाद. हा बॉल बॅटचा चेहरा बॉलला दाखवलाय. म्हणजे कुठेतरी अमर गायकवाड यांचे मनसुबे हेच होते की ही धाव पूर्ण करून स्ट्राईक आपल्याकडे ठेवायचं आहे, कारण इथून पुढे 2च षटकांचा खेळ उरणार आहे. आपण समीकरणाकडे वळूया, जे गुणोत्तर शिल्लक राहिलेलं आहे. म्हणजे येणारे 12 बॉल आणि 12 बॉलच्या पाठीमागे विजयासाठी बनवायचे आहेत 23 धावा. 12 चेंडू 23 धावा समीकरण आहे. टीम मीटिंग आता पूर्णपणे थांबवली गेली आहे, कारण की आता लगेच मॅचला सुरुवात करायची. ओव्हर क्रमांक 3 मध्ये लगेच या गोलंदाज. 12 चेंडू 23 धावेची गरज आहे. चला प्लीज स्पीडअप घ्या. अंपायर आपण गोलंदाजाला कॅप्टनला सांगू शकता, थोडासा स्पीडअप घ्या प्लीज. ओव्हर क्रमांक 3. 2 ओव्हरचा खेळ झालाय. 10 धावसंख्या, 2 विकेट सध्या मात्र माघारी गेले. तब्बल आता 12 चेंडू 23 धावेची गरज. आता एका बाजूला ओव्हर नंबर 3 मध्ये अजय माने, ज्यांना बॅटिंग मध्ये खास काय करता आलं नव्हतं, परंतु एका बाजूला अमर गायकवाड. हे युद्ध चांगलंच रंगणार आहे, कारण येणारे 12 बॉल 23 ची गरज. ओव्हर नंबर 3 चा पहिला बॉल फक्त येऊ दिला, त्याला सन्मान दिलाय. किरण सर, अमर गायकवाड कोणतीही मोठ्या फटक्याची संधी घेत नाहीयेत.
नक्की त्याच्या डोक्यामध्ये काय चाललंय हे फक्त त्याला माहीत असावं, कारण की त्याची रणनीती वेगळी असावी. एखादा चेंडू शोधतोय ज्याच्यावरती मोठा फटका आल्यानंतर कमबॅक होऊ शकतो, कारण की करंट रन रेट जरी 5चा असला तरी रिक्वायर्ड रन रेट 12 वरती जाऊन पोहोचलाय, हे विसरून चालणार नाहीये. लाल्याला चान्स देतोय का, एका साईडून मी बाजू सांभाळतो तू चान्स घे, रिक्सचा फॅक्टर आहे का यामध्ये, कारण की अजय मानेला सांभाळून खेळेल तितकी मॅच हातातून जाईल, हे देखील इम्पॉर्टंट आहे. अनिश्चित, कारण एखादी विकेट या क्षणाला जाणं परवडणारी नाही आणि त्याचमुळे की काय दोन्ही फलंदाजांनी सिंगल वरती कॉन्सन्ट्रेशन केलंय. धावसंख्या हळूवार पद्धतीने पुढे सरकतीये, 12 वरती 2, 4 बॉलचा खेळ शिल्लक. आज जर रिक्स नाही घेतली तर उद्या रिक्स साठी तुमच्याजवळ मॅचेस नाहीये. रिक्स घ्यावी लागेल आज, आता या क्षणी. रिक्स घेते तोटा होतो सगळे सांगतील, पण रिक्स घेतो तोच तर मोठा होतो, इतिहास सांगतो. रिक्स घ्यावी लागेल या मॅच मध्ये. म्हणून तर म्हटलं आता ना, हिंमत आहे तरच किंमत आहे. अनेक शोध धाडसाशिवाय लागले नाही आणि ते धाडस आता फलंदाजांना करावं लागेल. बॉल क्रमांक 3 आणि आता धाडस केलंय, बॉल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसवलाय. आशा पल्लवित झाल्या होत्या, त्याच आशा आता निराशेमध्ये बदलल्यात, कारण फुफिरे गावचे अमर गायकवाड चाललेत माघारी. अगदी अमर गायकवाड बॅक टू द डकआउट. एक मोठी विकेट भेटली टीमला. थोड्या वेळासाठी असं वाटलं की अगदी हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय की काय. अमर गायकवाड या चेंडूची वाट बघत होता, शफल झाला आणि तदनंतर त्यानं फटका खेळल्यानंतर अगदी टीमची टोटल अगदी 12 धावसंख्या आणि नवीन फलंदाज हर्षद आला मैदानामध्ये दाखल झालाय. आता एका बाजूला परिस्थिती थोडीशी बिकट होत चाललेली आहे, परंतु या बिकट परिस्थितीमध्ये एक चांगला खेळ उभा करावा लागेल. ज्या प्रकारे अमर गायकवाड शफल झाले होते, गरकन गिरकी घेतली होती, स्वतः खाली पडले आणि बॉलकडे पाहत राहिले अशा बोत नजरेने की बॉल सीमारेषा ओलांडतोय की नाही. ही जी तळमळ होती या फटक्याची ती आपण पाहिली आणि अखेरकार ज्या आशा पल्लवित झाल्या होत्या त्या निराशेमध्ये बदलल्या आणि जड अंतकरणाने अमर गायकवाड यांनी क्रीज सोडलं. पुढचा बॉल गोलंदाज तयार. हा बॉल उजव्या स्ट्रीच्या बाहेर पंचाने कळवलंय, वाईट बॉल. दिलासा देईल फलंदाजांना. एक एक धाव खूप इम्पॉर्टंट आहे. 15 हर्षद एका साईडला, दुसऱ्या साईडला सुशांत लाल्या, तिसऱ्या साईडला अजय माने. मी ऑलरेडी सांगितलं अजय मानेला हलक्यात नाही घेऊ शकत, कारण की यांच्यावरती रिक्स नाही घेणार, हे चुकीचं आहे. तुम्हाला नुकसान होईल या भीतीने तुम्ही निर्णय घेणार नाही, हेच सर्वात मोठं नुकसान असू शकतं. अनिश्चित, कारण हीच ती वेळ आहे, कारण एखादी वेळ हातामधून निघून गेली तर ती वेळ पुन्हा येत नाही आणि येणारी वेळ कशी आहे ते सांगता येणार नाही. त्याच्यामुळे ही जी वेळ आहे तिचा उपयोग तुम्हाला करावा लागेल. बॉलर तयार. वळवण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत. 30 यार्ड वर्तुळाच्या आतमध्ये एक एक सिंगल धावेने धाव फलक पुढे सरसावते. तब्बल 4 चेंडूचा खेळ झालेला. 14 धावसंख्या स्कोर कार्डवरती आतापर्यंत सजलेली आहे. समीकरण आतापर्यंत आपण पाहिलं तर तब्बल 8 चेंडू आणि 19 धावेची गरज आहे. 8 चेंडू 19 धावा. मॅच अजूनही ऑन आहे असं बोलायला हरकत नाही, कारण की अजूनही 2 चेंडू मध्ये जर चांगल्या धावा येत आहेत त्या सुशांतच्या बॅट मधून तर मॅच ऑन होते. मॅच मध्ये ते येत आहेत. इम्पॉर्टंट चेंडू. सुरेख फटका, स्क्वेअर कट, डीप एक्स्ट्रा कव्हर, रिझानच्या बाहेर उचलून फेकून दिला. इथे मॅच मध्ये आलेत, इथे मॅच बनली आणि इथे मॅच बनवू शकते. मॅचला जिवंत केले, आग लावले या मॅच मध्ये. मी देखील कुठे कमी राहणार आहे. व्हॉट अ मॅच. स्क्वेअर कट, ड्राइव्ह. वरती धावा आलेल्या आहेत 22. आता येणाऱ्या 6 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्या आहेत. इथून पुढे हे गुणोत्तर आपण नव्याने मांडूया. 6 चेंडू 11 धावेची गरज आहे सध्या आपण पाहिलं तर विजयासाठी. चला स्पीड अप घ्या प्लीज. प्लीज अंपायर. नाही, आम्ही फक्त तुम्हाला
आम्ही मेन अंपायरला बोलतोय. सहा चेंडू 11. आता 6 बॉल 11चा थरार. मॅच जिवंत आहे. शेवटच्या बॉल पर्यंत जाणार ही मॅच, यात मात्र कोणतीही शंका नाहीये. परंतु अंतिम षटकासाठी आता पर्याय निवडलेला आहे टीम पंचायत समिती गट वाकुर्डी या टीमने, आणि तो पर्याय आहे सागर थोरात नावाचा. एका बाजूला ज्या प्रकारे खेळ हर्षद आणि सुशांतचा रंगलाय ना, त्यामुळे या मॅच मध्ये चुरस वाढली आहे. 6-11 11-6चा थरार. आमदार चषक 2024 चे जे सामने झाले ना, ते पैसा वसूल झाले. 6-11 पहिला बॉल पडतोय. गोलंदाज सागर थोरात निघालेत हा बॉल घेऊन. फटका खेळलाय. पॉइंट आणि कव्हर मधून बॉलने एक वाट शोधलीये. बॉल सीमारेषा चिरतोय 4 धावांसाठी. तू थोडासा सबर कर ले, इम्तिहान अभी जारी है. एक दिन चल अब तेरी बारी है. वा वा वा, व्हाट अ मॅच. आता 5 चेंडू 7 धावेची गरज. ही मॅच आहे. हाय व्होल्टेज मुकाबला. कलगी तुरा तू मैं रणधुमारी रणसंग्राम पैसा वसूल मॅच, याला मॅच बोलतात. व्हाट अ स्ट्रोक. काय फटका केला. 5 चेंडू 7. आता मॅच बनली आहे. आता काय घडेल या मॅच मध्ये. आता प्रेक्षकांच्या देखील नजरा या मॅच वरती आता खेळलेल्या आहेत. का खेळू नये, कारण 5-7 7-5 असा थरार आहे. पहिल्या बॉल वरती चौकार खेचत इरादे स्पष्ट केलेत. एका बाजूला हर्षद पाटील, एका बाजूला सागर थोरात यांच्यामधलं रंगलेलं क्रिकेटचं युद्ध. थांबला ना सूर्य कधी थांबली न धारा, या बेधुंद वादळाने गोठला किनारा. आज कोण गोठेल धावसंख्येला. बॉलर तयार. हाई बॉल चांगल्या प्रकारे खेळलाय आणि बॉल सीमारेषेच्या दिशेने. 6 धावांसाठी ची वाट पाहतो तेव्हा जिंकण्याची मजाच वेगळी असते आणि संपूर्ण पॅव्हिलियन दाखवला जातोय. व्हाट अ मॅच. 4 चेंडू 1. कुठे होती मॅच, कुठे आली मॅच. दुसऱ्या साइडला वाकुर्डे टीम, ती देखील या मॅच मध्ये आतापर्यंतची बेस्ट टीम राहिले. 4-1. व्हाट अ मॅच. आता क्षेत्ररक्षण पूर्ण जवळ आले आहे. संपूर्ण क्षेत्ररक्षण जवळ आले. आता 4 बॉल 1 ची गरज. काय सामना यार. पैसा वसूल. परंतु पहा लढावं लागेल टीम वाकुर्डे या टीमला. वक्त से लड़कर जो नसीब बदल दे इंसान वही, जो दोस्तों तकदीर बदल दे. वाकुर्डे संघ नशीब बदलणार का, कारण 4 बॉल मध्ये 1 धावेचा बचाव करायचा आहे. आणि पहा ज्या प्रकारे किरण सर या स्पर्धेमध्ये सामने झाले ना, हे हाय व्होल्टेज झाले आणि शेवटचे सामने रंगतदारच झाले. 4 बॉल 1 ची गरज. कोणता संघ सेमीफायनल मध्ये जाणार. तिसरा संघ असेल 4-1. धगधग 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 आहे चालू. बॅकफुटला जातोय शॉट. आमपूल षटकार. आणि या स्पर्धेमध्ये सेमीफायनल कंदू बॅटिंग आणि खेळ आवडला असेल तर एकदा वाकुडे टीम साठी देखील टाळ्या होऊन जाऊ द्यात. हारला नाही तुम्ही, कमी पडलात वाकुडे टीम. इथे आलात 50 आजची मजा आली. वा हा ते बोलायचं होतं 2 मिनिटं. वेलकम डीजे. आता सुमधुर संगीत पोरांसाठी.